मंडळी, आता आपण जाणार आहोत एका व्यायामशाळेत, जिथे तुमचा हसण्याचा भरपूर व्यायाम होणार आहेत, जिथे तुम्हाला भेटणार आहेत फाडू कॉमेडी करणारा भिडू भूषण कडू आणि कॉमेडीचा नॉनस्टॉप सेशन प्रियदर्शन. प्रसाद. येस. सई, जाऊ दे, कट करतो, लांब होतच की फार वेळ हॅलो. हा आई बोल. हा नाही, सुरू झालं ना जिम. हो सुरू झालं जिम. हो आता काय मस्त. होय हा, क्लायंट येणार, वाट बघतो ना त्यांची. हो नाही आहे, प्रसाद खांडेकरची लाईफ टाईम मेंबरशिप आहे. हो 1 ते 6 जानेवारीची लाईफ टाईम मेंबरशिप आहे त्याची. हो हो हां हां विशाखा. हो नाही लागत सीट बेल्ट. आता काय करणार तर आपण त्याला. हा चाललेत अखंड महाराष्ट्राचे प्रयत्न चालले आहेत त्यासाठी. हो 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 समीर सुद्धा आला होता. फक्त जिम बघून भारावला एकदम. हो म्हणाला, अरे काय जिम आहे, आमच्या विरारमध्ये असं काहीच नाहीये बघायला. हो काहीच नाही. हो एकदम त्रासला एकदम. हो विरक्ती आली त्याला. हो हो म्हणाला, तू जिम टाकतोस तर उद्या प्रभाकर मोरे सिनेमा दिग्दर्शित करेल. काही होऊ शकतं या जगात. हो हो काही होऊ शकतं. हो ठीक आहे, मी बघतो. हो येतील क्लायंट, येतील हळूहळू येतील. हां मग ठेवू मग. हां ठेवतो. ठेवू. हां हां. अरे संपलं बहुतेक. हो सर इकडे. अरे हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. ऑल इज वेल. सगळं ओके आहे सर. ओके. कसे आहात तुम्ही सर? कसे आहात? हो वेळ तशी आहे, सकाळची वेळ आहे, काय करणार. बरोबर आहे, आळस येणारच सर. सर न्यू ॲडमिशन. न्यू ॲडमिशन. येस नो. ओके फाईन. ओके असेल. हा ओके म्हणजे असेल आधी. ओके फाईन. सर या ना, बसा. सर काय आहे, न्यू ॲडमिशन आहे, आपण थोडं फॉर्मॅलिटीज करूया. एक फॉर्म भरून घेऊया, म्हणजे तेवढं आपलं काम सुरू होईल. म्हणजे काय झालं? आता फॉर्म पण हो फॉर्म भरून घ्यायला सगळीकडेच भरायला लागतात हल्ली. हो फॉर्म. सर नाव. आता गुलाबराव. आता गुलाबराव. बर आता गुलाबराव. ओके. वय 39. ओके सर. पत्ता. मधल्या काळात माझाच मला पत्ता नव्हता, पण आता मला असं वाटतं की माझा पत्ता चालेल. हा सर. सर पण काय लिहू काय इकडे? हातखंबा. बरं हातखंबा. हे सगळं तुम्ही मला काय विचारताय? तुम्ही इकडे जिमला ऍडमिशन घेणार ना? इकडे तुम्ही जिमला ऍडमिशन घेणार ना? काय हो नाही मग त्यासाठी नाही आलो मी. मी बसायला आलो इकडे. हा मग बसा ना सर. बसा ना प्लीज. बसायला आलोय मी. जिमला ऍडमिशन घेणार ना? नाही मग बसायला आलोय मी. दारू प्यायला आलोय. खंबा. कोण आहे हा माणूस? कुठून असा आतमध्ये आला? दारू कशी पिणार? इथे दारू कशी देता येईल? जिम आहे ही, दारू कुठून देणार? बार नाही. हा जिम आहे. मग चालू करा, मोक्याची जागा आहे, हाऊसफुल चालेल, चालू करा. अरे कशाला मी इथे बार चालू करेन? मला नाही करायचंय, मला जिम हवंय. इथे लोक व्यायाम करतात. काय धंद्यात काय मजा नाही, काय दम नाही. त्यापेक्षा तुम्ही बार चालू करा. एकदम मस्त टाका बार. सगळं सुरू करा बार. मी जिमचा बार कसं करणार? काय फरक आहे जिम मध्ये आणि बार मध्ये? काय फरक काय जिम मध्ये आणि बार मध्ये? जिम आणि बार मध्ये काय फरक नाहीये? आयुष्यात कधी व्यायाम केलायस? कधी सूर्यनमस्कार तरी मारलेस का? सूर्यनमस्कार नाहीत, मी चंद्र नमस्कार मारतो.
चंद्रनमस्कार म्हणजे तुमच्या सूर्यनमस्कार मध्ये कसं असतं, तुम्ही असे खालून वर येता. आमच्या चंद्रनमस्कार मध्ये आम्ही असे वरून डायरेक्ट खाली. पण याचा काय फायदा? बरेच फायदे आहेत. हा, आपल्या नकळत आपण आपल्या घरी पोहोचलेलो असतो सकाळी. डायरेक्ट सूर्य बघतो आपण आपल्या घरी. पण ते असं कसं सूर्य बघून कसं चालेल? नाही हो, इकडे बार नाही टाकू शकत. टाका बार टाका. बार आहे माझ्याकडे. हा, बार आहे माझ्याकडे. बार आहे. इकडे गुलाबराव, इकडे हा बघा इकडे हा बघा, हा बार आहे. ह्याला अशा प्लेट्स लावल्यात. हा बार आम्ही असा उचलतो आणि असा व्यायाम करतो. हा बार मला आवडतो. तो बार वेगळा, हा बार वेगळा. हो, मग इथे आधी प्लेट लागतात, मग उचलतात. आमच्याकडे आधी उचलतात, मग प्लेट लागतात. कधी कधी तुमच्याकडे ह्या तुमच्या प्लेट पडतात, आमच्याकडे आम्हीच प्लेट मध्ये पडतो. फरक आहे. हे बघा, तुम्ही मला कितीही कन्व्हिन्स केलं ना, तरी वडिलांनी मला इकडे सांगितलंय जिमटाक. जिमटाक नको. बार सुरू कर. मी म्हणतो बार सुरू कर. बार सुरू कर. कशाला बार? आता मला सांगा, दरम्यानच्या काळात लोकांना घरी व्यायाम करायची सवय लागली की नाही? हो, लागली आहे ना. लागली की नाही? म्हणजे याचा अर्थ काय, जिम बंद असेल तर लोक घरी व्यायाम करू शकतात, पण बार बंद असेल तर आपण घरी दारू तयार करू शकतो का? करेक्ट, नाही करू शकत. म्हणून म्हणतोय बार सुरू करा. अहो नाही हो, असा जिमचा बार नाही करता येणार. मी तुम्हाला सांगतो, इतकी पिऊ नका गुलाबराव, इतकी पिऊ नका, आजारी पडाल. मी कधीच आजारी पडत नाही. पडलोच तर मी शेजारी पडतो. तुला मी बार आणि जिम मधला फरक नीट समजावून सांगतो. कळलं? तू जिम टाकणार, तुझ्या बाजूला दुसरा कोणतरी एक माणूस नवीन जिम टाकणार. लोक नवीन जिमकडे आकर्षित होणार, तुझ्या जिमकडे कोणी येणार नाही. पण आमच्या बारवाल्यांचं तसं नसतं. बार जरी किती साधा असेल, त्या साध्या बारच्या बाजूला किती पॉश बार टाकला तरी रोजचा गिराईक हा त्याच बारमध्ये येणार. कारण त्या बारमधल्या भिंतींबरोबर त्यांनी त्याचं सुखदुःख शेअर केलेलं असतं, त्या भिंतीने ऐकलेलं असतं. त्या टेबलवर त्याची आस्था असते, त्याचं प्रेम असतं. त्या ग्लासाबरोबर त्याचे ऋणानुबंध जुळलेले असतात. ऋणानुबंध जुळलेले असतात. त्या वेटर बरोबर त्याची एक आस्था अशी जोडलेली असते. तो आणि विशेष म्हणजे, सगळ्यात जास्त आणि महत्वाचं म्हणजे, त्या टॉयलेट बरोबर त्याचा विशेष जिव्हाळा असतो. त्यामुळे कुठलाही माणूस तो परत त्याच बारमध्ये येणार, दुसरीकडे जाणार नाही. त्याला सांगितलं ना टाईट झालेल्या माणसाने अण्णाला की बाबा आज पैसा कमी कल दे दूंगा, तर अण्णा काय बोलत नाही, म्हणतो ठीक आहे कल आणा. त्याला माहिती असतो परत फिरून तो तिकडेच येणार. जीवनाचा रेटा तो त्या घोटात विसरून जातो, म्हणून तो तिथे येतो. म्हणून म्हटलं बार टाक. फायदा तोटा नाही कळत नाही हो. म्हणजे मी टाकेन सुद्धा. आता तुम्ही एवढं तत्वज्ञान दिलं की मला असं वाटायला लागलं बारच टाकावं. धंदा कसा होणार? पण धंदा होणार ना. होईल धंदा. म्हणजे काय? किती होईल तुम्हाला सांगतो. आपला 26 डिसेंबर ते 7 जानेवारीमध्ये बार चालतात की जिम चालतात? बार चालतात. करेक्ट. 1.5-2 करोडचा धंदा. 1.5-2 करोड एवढ्याच्या स्पॅन मध्ये 1.5-2 करोड मिळतील? हा, मग पण 1.5 करोड नक्की मिळणार. पण मग हे सगळं रिनोव्हेट करावं लागेल. काही गरज नाही, आहे तसंच आहे सगळं. असंच जिमचा फील ठेवायचा, म्हणजे दिसायला जिम, बसायला बार. आणि बारचं नाव ठरलेलं आहे काय? जिम बार. हा, उद्घाटनाला आपण म्युझिक पण वाजवायचं. जिम बार बार, 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 जिम बार बार. वा एकदम तर्राट झाला परफॉर्मन्स. कडक. सई. मस्त झाला परफॉर्मन्स. भूषणदा, तुझं बेरिंग काय अप्रतिम होतं. म्हणजे फारच सही. दर्शन मस्त लिहिलंयस. कॉन्सेप्ट खूप छान आहे. धमाल परफॉर्मन्स. प्रसादा. मुळात तुम्ही दोघंही नव्हतात जेव्हा मंचावरती, आणि जेव्हा दत्तूचं आणि गौऱ्याचं पोस्टर पहिलं तेच अंगावर आलं, मग तुमची नशा आली. त्यामुळे हळूहळू चढत गेला परफॉर्मन्स. आणि तुझी एंट्रीज इतकी कडक होती तशी, म्हणजे तो फीलच आला एकदम. 1 सेकंद मी कन्फ्यूज झालो की स्किट नक्की कुठल्या लोकेशनवर आहे आणि हा नक्की कुठे आला आहे. इतकी परफेक्ट एंट्री होती की ती जणू बारमध्येच घ्यावी, इतकी परफेक्ट एंट्री तू त्या जिममध्ये घेतलीस. मजा आली, खूप मजा. मंडळी, आता आपण पाहणार आहोत एका फॅमिली कॉम्पिटिशनची तयारी, जी आपल्याला दाखवतात फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. दादा काय
वा दीदी वा वा दादाचं कॉन्ट्रॅक्ट तिच्याकडे आहे. तिकडे तिकडे वा दादा वा दादा वा दादा वा दादा. बाकी सगळे येडेच आहेत ना इकडे. मला माझ्या बहिणीचं सुद्धा कौतुक आहे. वा दीदी वा, इतका भारी डान्स झालाय ना. आता असं झालंय ना, कधी गौरव येईल, कधी मी त्याला शिकवेन. तू बघ हा, या सोसायटीच्या बेस्ट कपल कॉम्पिटिशन मध्ये आपणच जिंकणार. बाई सवाल ये 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 इचिक पिचिक इचिक पिचिक. बरे ना. घर बांधलंय, फक्त दरवाजा बांधायचा राहिलाय. अरे बापरे, कॉलेज मधला इंतजाम. अरे सकाळी गेलो तेव्हा हे घर होतं, आता आलो तर डायरेक्ट गोडाऊन झालंय. हे साखरेचं पोत इथे कसं काय आलं? जिजू जिजू तुम्ही माझ्या जाडेपणावरून मला बोलायचं नाही हा. माझ्या जुळ्या बहिणीचा लाडका नवरा आहे म्हणून मी ऐकून घेते. हा तुम्ही दोघी जुळे, अरे जवळजवळ जिल्हा धुळे. तुम्ही माझ्या जाडेपणावरून मला बोलू नका. मी आत्ताच्या आता इथून निघून जाईन. जा मग. चुलबुल बाय. नाही नाही झुळूक दीदी. काय नाव आहे तुमची? हिचं झुळूक, तिचं चुलबुल. कुणी ठेवली तुमची नावं? आमची नावं आम्हीच ठेवली आहेत. फार घाणेरडी ठेवलीये. गौरव एक मिनिट हा. हे बघ, आम्ही दुसरी पासून करत आलो डान्स, आता तुला सुद्धा करायचा आहे. अरे तुम्ही दुसरी पासून करत आलात ना, तर तुम्ही दुसरीतच आहे, तिसरीत कधी गेलाच नाहीत. जिजू नीट बोल का, ते जीजू नसते, जीजू असते. हे बघ, खाली ना बोर्डवर लिहिलेलं फॅमिली कॉम्पिटिशन, आणि झुळूक दीदी आपल्या फॅमिलीचा हिस्सा आहे की नाही, सो ती आपल्या बरोबर नाचणार आहे. मला बाकी काही ऐकायचं अगं पण नाही. तुला कळतंय का, आपल्या दोघांचा आहे तो कपल डान्स आहे, कळलं का? दोघांचा असतो तो कपल डान्स, तिघांचा असतो तो ट्रिपल. मागूया. तुम्ही प्लीज शेजवान चटणी टाकायला सांगा प्लीज, मला खूप आवडतं. बघितलं, ट्रिपल बोलल्या बोलायला राईस दिसला, डायरेक्ट खायचं बोलते यार ही. हा अगं मी डान्स बद्दल बोलतोय, कपल डान्स बद्दल. शिवाली सांगायला. झुळूक दीदी ऐक ना, हे पण आपण करूया, आम्हाला माहिती आहे तो. मी नाही नाचणार, मला नाही जमणार यार. जिजू तुम्ही नाचू शकाल ना जिजू? सांग ना यार हिला. गो प्लीज ना, यू कॅन यू कॅन येस येस. नाही जमणार मला. अरे माझं ऐका. म्युझिक. हा बरे, मला मारताय का मसाला कुटताय? चांगला तर डान्स आहे ना जिजू. कसला चांगला डान्स बसवलाय तुम्ही दोघे, एकमेकांना मिरर करत नाचताय. मला असं वाटतं मी दुसऱ्यांच्या स्किट मध्ये एंट्री घेतलीये. तसंच आहे ते, आम्हाला पण सांगितलंय आमच्या स्किट मध्ये गौरव येणार आहे म्हणून. हा काल एका असिस्टंटने विचारलं गौरव मोरेच्या स्किट मध्ये कोण आहे, तर त्याला प्रोडक्शन हाऊसने काढून टाकलं. म्हणाला गौरव मोरेला मान देणारा माणूस आमच्या शो मध्ये नकोय. काढला मग? एवढं डेंजर आहे? हो नाचतो मी. या गौ गौ गौ, फक्त नाचायचं नाहीये, मग? बाकीचे राऊंड सुद्धा आहेत. दीदी आपण नंतर करूया का डान्सची रिहर्सल? मस्त मस्त, नंतर करूया. नंतर तुझ्या बहिणीला सांग, नंतर करूया. आधी ना आपण ते बाकीचे राऊंड आहेत त्याची रिहर्सल करूया. नंतरचा राऊंड तर असला भारी आहे ना. ये 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 इचिक पिचिक इचिक पिचिक. ए असं करू नको, तुझी किडनी मांडीत येईल. जिजू चल चल चल. हे बघ ना जिजू नंतरचा राऊंड तर एकदम भारी आहे. काय? हरभऱ्याचा राऊंड आहे. म्हणजे तुझा राऊंड. गौऱ्या काय करायचं माहितीये का, तू हरभरा धरायचा आहे, मी किंवा दीदी असं सुईतून तो ओवणार. एक मिनिट थांबा, पहिलं कन्फर्म करा, तू की दीदी? झुळूक दीदी तूच कर, मी स्थिर राहते. मी करू? कर. हे नाव आहेत ना, हायवेला नेऊन मारून टाकली पाहिजे. झुळूक द्या द्या. हरभरा हा याला छोले म्हणतात, ही हरभरा म्हणते. रेडी रेडी. झुळूक दीदी 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 झुळूक दीदी. काय केलं? जिजू छातीत भाला घुसवतात ना, तितक्या ताकदीनं सुई घुसवली का माझ्या बोटात? जिजू जिजू बघू इथे. जिजू सॉरी जिजू. नको बोलू जिजू, ते विंचू विंचू ऐकू येते मला. गौऱ्या तुला ना काडीची अक्कल नाही, एक नंबरचा माठ आहे तू, आणि तू नको सॉरी बोलू, आणि आता उपकार कर. सॉरी. ए कोळशेवाडीची गंगा रानावर गौऱ्या अंगठाय तो माझा लागलाय तिथं. हे बघ, आता ना तू कोणत्याच राऊंड मध्ये खेळू नको. नाही खेळत मी. शेवटच्या राऊंडला ये. मर टाका मला मारून. शेवटच्या राऊंडला. तेवढं तरी जमेल ना? शेवटचा राऊंड. हा मला माहिती आहे. काय आहे? प्रत्येकाने एकमेकांच्या बायकांना उचलायचं. सॉरी सॉरी, मी फॅन्टसी बोलून गेलो. प्रत्येकाने आपापल्या बायकांना उचलायचं. हे मला येतंय. माहिती आहे हा, ना. हे मला येतंय. कराल ना? जमेल का तेवढं?
100% यार मी करणार ते करणार. मी तुला ना राऊंड सांगते हा थांब. लवकर लवकर तू नको जमेल 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 जिजू, जमेल तुम्हाला. हे बघ इथे मी बकेट ठेवणार आहे. हा फुगा माझ्या हातात असणार. तुम्ही मला उचलायचं तिथून इथे आणायचं मग मी हा फुगा असा बकेट मध्ये टाकणार. एवढंच आहे ना? हो. बस करतो मी चला करतो. चला चला. चलो तिथे रेडी आहे. रेडी रेडी 1 2 3 उचला. Come on, चुलबुल, चुलबुल, आपण आज जिंकलं म्हणजे. याच्यावर लॉकडाऊन केला पाहिजे. किती लोकांना गाडी पाठवते ही? बघितलं हे तू- जिजू जिजू मी काय म्हणते काय? हे ना आपापल्या बायकांना ना कोण पण उचलेल. हा आपण काहीतरी वेगळं करूया ना जिजू. चालेल ना, करतो ना मी वेगळं. काय हिला सांगतो मला उचलायला. नाही 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 जिजू मग अजून काहीतरी भारी असलं पाहिजे. लोक बघत बसली पाहिजे. काय करायचं ते तर सांग मग. जिजू हा तुम्ही मला उचला. हे, त्यापेक्षा मी सोपा उचलेल काय? हो, काय कमाल आयडिया आहे, काय कमाल आयडिया आहे. इचिक पिचिक इचिक पिचिक क्या बात है, ये पहलवान जीत गया. आणि तू ना गहू गहू नको म्हणू ग, ते काय ते विचित्र वाटतंय मला. जिजू जिजू आवडली ना तुम्ही मला उचला. सोसायटीतली लोक फक्त बघतच बसतील. काय दंगा होईल माहितीये तुम्हाला जिजू. क्या बात दंगा आहे. नाही होणार ग, सगळी माझी तयारी करतील मला पोचवायची. नाही जिजू तुम्हाला जमेल जिजू जिजू प्लीज दाढ काढली का ग? जिजू अरे हिचा हात पकडला बाबा केवढा. जिजू प्लीज नको ना एकदा. ग. आणि जिजू अशी साली आधी घरवाली असते ना. बरोबर आहे, पण तू अर्धी सोसायटी आहेस. गौरव यार इकडे प्लीज प्लीज गो प्लीज बाबूडी प्लीज ना माझ्यासाठी एक राऊंड तरी जिंकूया. दीदी तयार आहे. हा तयार आहे. हो. हा मारून टाकल मला. गो प्लीज ना एक तरी राऊंड मध्ये आपण जिंकूया ना. अगं चुलबुल, ह्या राऊंड मध्ये आपण नाही जिंकणार. मग? ह्या राऊंड मध्ये फक्त तो जिंकेल. मी जसं हिला उचलला ना तो लगेच मला उचलेल. जिजू जिजू प्लीज ना प्लीज आपण काहीतरी वेगळा प्रयत्न करूया म्हणजे आपण जिंकू प्लीज एकदा. नको रे, जी फुलं तुम्ही डोक्याला लावलीत ना तीच माझ्या फोटोला ठेवायला लागतील रे. जुळूक दीदी जमेल, जमेल. रेडी 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 उचला उचला. हळू 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 मग हळू नीट नीट अरे मग, रेडी चला. Come रेडी on. 1 2 उचला उचला जमेल. यू कॅन डू इट. काय झालं जिजू. गहू काय झालं गहू. काय नाही, गव्हाच्या चपात्या झाल्या. जिजू प्लीज एकदा प्रयत्न. बाप, मरतो का काय मी. चुलबुल जिजूंना एवढं पण जमत नाही यार. जुळूक दीदी मला वाटतं आपण हरणार आहे कॉम्पिटिशन. नाही 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 आपण नाही हलणार. जिजू 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 या जिजू या ना. नाही आता नाही करत. आता तुला 135 किलोग्रामची शपथ आहे. नाही. जिजू या ना. आपण ना अजून काहीतरी वेगळं करूया जिजू. नको वेगळं करायला का. हे जाम इंटरेस्टिंग आहे. हे तर म्हणजे आपण जिंकणार म्हणजे जिजू मी तुम्हाला उचलते. अरे तू मला उचलणार रे. क्या बात है जुळूक दीदी कमाल. इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग आहे. आवडली ना आवडली. कमाल आहे. रेडी तिला घरी पाठव. जिंकणार. Yes, आपणच जिंकणार. फुगा दे. गो पकड. जुळूक दीदी गो. जिंकणार. जिंकणार. रेडी 1 2 या. जुळूक दीदी. वा दंगा घातला तुम्ही. हिचं नाव झुळूक आहे. हे जिथे कळलं तिथेच मी संपले. कमाल मजा आली. सई चुलबुल झुळूक आणि जिजू खूप मजा आली. आणि गौरव मला आज खूप आनंद झाला की वनीने तुला उचललं आणि बादलीत टाकलं. फार बरं वाटलंय. ॲसिडिटीची गोळी घेतल्यावर कसं थंड वाटतं तसं वाटलं रे गौरव. तुमच्या दोघींची जोडी खूप आवडली. खूप मॅडनेस होता त्या जोडीमध्ये. पुन्हा एकदा बघायला आवडेल तुम्हाला दोघींना एकत्र. मजा आली गौरव. आज पोरीने तुला काही टिकू दिलं नाही हे बघून मला फारच आनंद झालाय. गो गर्ल्स गो गर्ल्स. प्रसादा
गौरे शिवालीच्या नवऱ्याचं कॅरेक्टर म्हणून तू काहीच करणं शक्य नव्हतं. बरोबर ते आहे ते केलं. चांगली होती कॉन्सेप्ट. तुम्ही दोघी फार गोड दिसताय त्या पांढऱ्या फुलांमुळे. फायनली वनिता, बऱ्याचदा तू स्किट उचलतेस, आज तू गौरवला उचललीस. मजा आली. वंडरफुल.